नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या 65व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. राजविद्या राजगुह्य योग म्हणजेच गीतेतला 9वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. जगात जितकी जास्त लोक तितकेच जास्त स्वभाव असे आपण ऐकले आहे. काही लोक त्यांच्या वागण्याने आपल्या आजूबाजूच्या लोकांना नुसता त्रास देतात. पण आपल्यातील अशी पण काही लोक आहेत जी दुसऱ्यांची मदत करायला अगदी धावून येतात. आज श्रीकृष्ण अर्जुनाला लोकांच्या प्रवृत्तीबद्दल काय सांगतात ते जाणून घेऊया. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला महान आत्म्यांबद्दल सांगतात. हे महान आत्मा सदैव श्रीकृष्णांची दैवी महिमा गात, मोठ्या निश्चयाने झटत आणि नम्रपणे भगवंतांना नतमस्तक होऊन ते सतत त्यांची प्रेमळ भक्ती करतात. मागच्या भागात आपण परमात्मा यांना त्यांनी केलेल्या कृतींचे परिणाम भोगावे का लागत नाहीत याबद्दल जाणून घेतले. भगवंतांनी सांगितलेल्या निर्मिती आणि नाश हे चक्र समजून घ्यायचे मुख्य कारण म्हणजे हेच की आपल्या अवतीभोवती असलेल्या गोष्टी या कायम स्वरूपाच्या नाहीत. त्यामुळे हे मिळालेले जीवन ही खरोखर आपल्याकरता एक सुवर्ण संधी आहे. एखाद्या शाळेत प्राचार्य किंवा संस्था प्रमुख असतात. यांना आपण प्रिन्सिपल असे म्हणतो. शाळेसंबंधित असलेले महत्त्वाचे निर्णय ते हे प्राचार्य घेतात. हेच प्राचार्य शिक्षक म्हणून वर्गात शिकवायला जात नाहीत. ते परीक्षेची तयारी करत नाहीत. मुलांचा अटेंडन्स घेत नाहीत. शाळेच्या स्वयंपाकघरात खाणं बनवत नाहीत किंवा शाळेतल्या वर्गांच्या साफसफाईत भाग घेत नाहीत. या सगळ्या गोष्टी ते करत नसले तरी प्राचार्यांशिवाय शाळा चालू शकत नाही. परमात्मा हे एखाद्या प्राचार्यासारखे आहेत. सृष्टीतील शिस्त ही त्यांच्यामुळे आहे. मात्र दैनंदिन जीवनातील घटना या प्रकृती घडवून आणते. बरेचदा आपण परमात्मा यांना एक मूर्तीद्वारे ओळखतो किंवा त्यांचे स्मरण हे पूजापाठ श्लोक म्हणून करतो. असे केल्याने त्यांना आपण एखाद्या मानवी अवताराच्या दृष्टिकोनातून बघतो. त्यामुळे त्यांच्या दैवी स्वरूपाची किंवा त्यांच्या दैवी गुणधर्मांची जाणीव आपल्याला होत नाही. आणि म्हणून जगाची निर्मिती, संरक्षण आणि नाश यामागे परमात्मा आहेत हे आपल्याला सहज पटत नाही. आपणच सगळ्या गोष्टी घडवून आणतो, आपल्यामुळे हे जग चालतं, आपणच या नैसर्गिक संपत्तीचे मालक आहोत असे आपले गैरसमज असतात. आणि हाच गैरसमज दूर करण्याकरता आपल्याला भगवान स्वतः ज्ञानयोगद्वारे मार्गदर्शन देतात. श्रीकृष्ण एका श्लोकात 3 प्रकारच्या प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींबद्दल सांगतात. प्रवृत्ती म्हणजे एक प्रकारची मानसिकता. पहिले असतात ते राक्षस स्वभावाची लोक. हे आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांसाठी वेगवेगळ्या समस्या निर्माण करतात. त्यानंतर येतात ते असुर स्वभावाची लोक, जे लोभ, मोह या गोष्टीत अडकले असतात. आणि शेवटचे म्हणजे मोहिनी स्वभावाची लोक. या लोकांना काय बरोबर आणि काय चूक याचा अंदाज लावता येत नाही आणि म्हणून त्यांच्या हातून नकळत अनेक चुका घडत असतात. अज्ञानामुळे या सर्व व्यक्ती एक प्रकारच्या माया किंवा इल्युजनमध्ये गुंतले जातात. श्रीकृष्ण त्यानंतर थोडक्यात ज्ञानी लोकांबद्दल सांगतात. ज्ञानी लोक जरा वेगळी असतात. त्यांना मानवी जीवनाचे काय ध्येय आहे याचा अंदाज असतो. ज्ञान, वैराग्य आणि भक्ती हे 3 मार्ग आपल्याला मोक्षाच्या जवळ नेतील हे त्यांना माहीत असतं. आणि म्हणून ते आपले कर्म हे निष्काम कर्म या भावनेने पार पाडत असतात.
आपल्या कामात ते भगवंतांचे स्मरण करतात आणि जीवनात कोणतीही गोष्ट कायम स्वरूपाची नसते याची त्यांना जाणीव असते. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी भगवद्गीतेवर भाष्य केले, ते म्हणजे ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका. या भाष्याच्या शेवटी 18व्या अध्यायात त्यांनी पसायदान ही प्रार्थना लिहिली. त्यातील एक श्लोक ऐकूया. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. या श्लोकातून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पापी माणसाचा अज्ञानरूपी अंधार नाहीसा होवो, विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय होवो, प्राणमात्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवो. भगवद्गीतेतील अध्यायातून आपण एक गोष्ट मात्र नेहमीच शिकत जातो. आपला धर्म पाळणे हे महत्त्वाचे आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी याच धर्माला, या स्वधर्माला उगवणारा सूर्य असे म्हटले आहे. सूर्य उगवणे किंवा मावळणे हे एक भौगोलिक वर्णन आहे. विश्वात सूर्य आहे तिथेच असतो. याचाच अर्थ हा की धर्म ही संकल्पना कायमस्वरूपी आहे, अगदी आपल्या आत्म्यासारखे. आणि याचकरता आपला आत्मा आणि आपला धर्म हे जोडले गेले असावे, नाही का? हा विचार मनात ठेवून भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.